भाषा सूत्रासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आता बैठकीला सुरुवात झाली आहे। हिंदी सक्तीला विरोध होत असल्याने आता मुख्यमंत्री या बैठकीत या गोष्टीचा आढावा घेत आहेत। बैठकीसाठी शिक्षण मंत्री दादा भुसे देखील वर्षा निवासस्थानी आता पोहोचलेले आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार देखील या बैठकीसाठी उपस्थित आहेत। त्यामुळे मुख्यमंत्री आता काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे। निखिल चव्हाण आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। निखिल, नक्कीच आपण पाहिलं तर गेल्या काही दिवसापासून हिंदी जी तिसरी भाषा आहे या संदर्भात अनेक वादविवाद आहेत ते विविध पक्षांकडून आपल्याला ऐकायला मिळालेले होते आणि त्यानंतर मनसेची भूमिका देखील राहिली। शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची देखील भूमिका आहे ती राहिलेली होती। त्यानंतर हाच विषय या ठिकाणी मराठी सक्ती त्यासोबत हिंदी सक्तीचा होत असल्याने आज त्रिभाषा सूत्रासंदर्भात जी आढावा बैठक आहे ती घेण्यात येते। या बैठकीसाठी दादा भुसे स्वतः शिक्षण मंत्री उपस्थित झालेले आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील या बैठकीला उपस्थित झालेले असून आज काही तज्ञांना देखील या बैठकीसाठी बोलवण्यात आलेलं आहे। त्यामुळे नक्की ह्या निर्णयावरून स्थानिक पातळीवरती काय एक रोख आहे हे देखील या बैठकीतून आढावा आहे त्याचा घेण्यात येईल आणि त्या संदर्भात हे तिघही म्हणजे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्रित बसून काही निर्णय होतोय का आणि त्या संदर्भात काही जर या जो GR काढलेला आहे त्यामध्ये काही बदलाव करायचा आहे का या अनुषंगाने देखील या चर्चा आहेत त्या होऊ शकतात। त्यामुळे ह्या बैठकीला खूप महत्व आहे। आजच्या बैठकीतून नक्की या निर्णयाबद्दल काय होतंय हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे। हा जो GR काढलेला आहे तो GR आपण पाहू शकतो मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक सुरू आहे त्यामुळे यानंतर कोणता मोठा निर्णय होतो हे पाहणं महत्वाचं ठरेल। धन्यवाद निखिल, तुम्ही दिलेल्या महत्त्वाच्या अपडेटसाठी।